शेगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा ते चारूमूर्ती या रोडचे डांबरीकरण काम ठेकेदाराने मनमानी करून पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे केले असून भ्रष्टाचाराचा तांडव माजवत शासनाला लाखो रुपयांना चुना लावला आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून येथील शेतकरी आणि गावकरी यांनी या कामाची त्वरित चौकशी करून ठेकेदारावर योग्य कारवाईची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उपविभाग सिल्लोड अंतर्गत घाणेगाव तांडा ते चारूमूर्ती गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे नुकतेच नवीन डांबरीकरण झाले असून या कामासंदर्भात कुठलेही फलक बोर्ड या कामाचे एस्टिमेट उपलब्ध नाही। ठेकेदाराला या कामासंदर्भात विचारले असता ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देत आहे। त्यामुळे या गावकऱ्यांनी काम बंद पाडले होते आणि जोपर्यंत एस्टिमेट कामावरती आणले जात नाही, फलक बोर्ड लावले जात नाही, तोपर्यंत काम सुरू करायचे नाही असे शेतकरी आणि गावकरी यांनी सांगितले होते। परंतु शेतकरी आणि गावातील ग्रामस्थ शेतात गेले असता दुपारच्या वेळी जलद गतीने थातूर मातूर बोगस सामग्रीचा वापर करून निकृष्ट दर्जाचे बोगस काम ठेकेदाराने करून घेतले। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष दिसून आला। ठेकेदाराने दादागिरी करून मनमानी करून पैसा कमवण्याचा गोरखधंदा समजून भ्रष्टाचाराचा पूर्णपणे तांडव माजवला आहे। या रस्त्याच्या ठेकेदाराने वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून हा प्रकार केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे। 2च दिवसात नव्याने डांबरीकरण झालेल्या रोडची चाळणी होऊन खड्डेच खड्डे निर्माण झाले असून या डांबरीकरण योजनेचे 3 तेरा वाजवल्याचे तसेच लाखो रुपयांना शासनाला चुना लावला आहे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। या डांबरीकरणची त्वरित चौकशी करून ठेकेदारावर योग्य कारवाई करून चांगल्या पद्धतीने काम करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी आणि शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र काही पुढारी हा भ्रष्टाचार दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे देखील गावकऱ्यांनी सांगितले आहे। तुमचं नाव सांगा। माझं नाव लक्ष्मण पवार, ग्रामपंचायत सदस्य चारूमूर्ती। हे जे रोडाचं काम सुरू आहे डांबरीकरण, हे कोणत्या पद्धतीने सुरू आहे, या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे आपली? गावकऱ्यांना काहीच माहिती नाही, कोणत्या प्रक्रियाचं आहे, कोणत्या डिपार्टमेंटचं आहे, बोर्ड नाही, काही नाही आणि डुप्लिकेट कामं केलेले आहे। काही इस्टिमेट वगैरे तुम्ही त्यांना मागितलं का? मागितलं होतं, देतो म्हणून बोलले, आणि काही आजपर्यंत इस्टिमेट बी नाही। 2 दिवसात फायनल रोड करून टाकलं। ह्या कामाचा कोणता बी बोर्ड नाही, काही नाही। गावकऱ्यांना विचारलं तर धुतूर मुतूर काम करून दिले 2च दिवसात। ते बी दुपारी येतात आणि 4 वाजेला काम करतात। लोक शेतात पेरणी करायला जातात, त्यावेळेस कामं केलेले। या संदर्भात काय मागणी तुमची? मग आम्हाला काम चांगलं करून देणे आणि यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।